आपल्यासोबत आहेत निवृत्त सैन्य अधिकारी मेजर जनरल अनिल बाम सर. सर काय सांगाल, इराण, अमेरिका, इस्रायल युद्धाला आता 15 दिवस उलटून गेलेले आहेत. या 15 दिवसात एवढ्या लवकर युद्ध संपेल असं वाटलं नव्हतं. एकूणच 15 दिवसाच्या कालावधीचं तुम्ही आकलन कसं करता? जर का आकलन पाहिलं आपण, जी लढाई सुरू झाली 28 फेब्रुवारीला सकाळी 9:30 किंवा 9:40 वाजता, अमेरिकेने तेव्हाही म्हटलं होतं, मध्ये पण स्टेटमेंट दिले होते विच इज वेरिंग होते. नेहमीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प सकाळी काय बोलतो, दुपारी काय बोलतो, दुसऱ्या दिवशी काय बोलतो, त्याला स्वतःला माहीत नसतं. त्यांनी म्हटलं होतं की आम्ही एका वीकमध्ये हे संपवू. स्टेटमेंट दिली होती की आम्ही जे एक वीक आम्हाला वाटलं होतं, आम्ही ऑलरेडी त्याचं ध्येय ऑब्टेन केलं आहे 4 दिवसामध्ये. मग एक दिवशी म्हणाला 7 ते 8 वीक चालेल. मग एक दिवस म्हणाला की 4 वीकपर्यंत चालेल. मग एक दिवस बोलला की वी आर क्लोज टू विनिंग द वॉर अँड द वॉर विल एंड व्हेरी सून, 5 दिवसानंतर. पण त्यांनी बहुतेक ज्यांना वॉर गेमिंग केलं असेल किंवा त्याच्या ॲडवायझर्सनी कधी एक्सपेक्ट नसेल केलं की इराण एवढे 15 दिवस आपल्याला तटस्थ राहून दाखवेल. कारण इस्रायल आणि US माईट इराणच्यापेक्षा खूप पटीने जास्ती आहे. ह्यांनी एक्सपेक्ट नाही केलं. त्यांना वाटलं होतं की जेव्हा आपण लीडरशिप आणि रेजिम संपवू, सत्ता पलटेल, लोक रस्त्यावरती येतील, असं काही झालं नाही आहे. कारण इराणमध्ये त्यांचं सप्रेशन खूप हाय लेवलचं आहे. म्हणतात की 25 to 30% लोक खुश आहेत इराणमध्ये की रेजिम चेंज झाली आहे. पण ते जे लोक मॅटर करतात आणि जे त्यांचं असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स आहे ते पूर्ण कट्टर आहेत आणि ते कम्प्लीट इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोरचे लोक आहेत. त्याच्यामुळे ह्यांनी हे बागेन नाही केलं आणि एक्सपेक्ट नाही केलं. म्हणून आज अशी स्थिती आहे की 15 दिवस होऊन गेले आणि अजून ह्या लढाईची दिशा नाही आहे. कारण ज्या ठिकाणी सुरू झाली होती त्याच ठिकाणी आहे. फक्त जे इफेक्ट झाले आहेत, इराणची कमकुवत कमी झाली आहे. इन टर्म्स ऑफ नेव्ही असो, इन टर्म आर्मी असो, इन्फ्रास्ट्रक्चर असो, वेपन सिस्टम असो, एअरफोर्स असो. रेजिम चेंज झाली आहे. पण जे रिटॅलिएशन इराण करत आहे अजूनही, ते खूप मोठ्या तादादमध्ये आहे आणि हे कधीच दोघांनी एक्सपेक्ट नाही केलं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इराणचा जो खर्च होतो तो ॲज कम्पेअर टू USच्या खर्चामध्ये काहीच नाही आहे. फॉर एक्झाम्पल, त्यांचे जे 6 ड्रोन्स आहेत ज्याची किंमत अमेरिकन डॉलर्समध्ये मोजली तर 20 ते 25 कनेक्शन $50,000 एक ड्रोन येतो. आणि त्याला मारायला जे आयर्न डोमचे सिस्टम आहे किंवा एअर डिफेन्स सिस्टम आहेत, ज्याच्यामध्ये थार्ड मिसाईल्स आहेत, पेट्रियॉट मिसाईल्स आहेत, ॲरो 3 मिसाईल्स आहेत, ज्यांच्या किमती $4 ते $13 मिलियन आहेत एका मिसाईलची. म्हणजे इमॅजिन करा, एक ड्रोन पाडायला आणि कमीत कमी 6 ते 8 मिसाईल्स लॉन्च करावं लागतात जेव्हा ड्रोनचा स्वाम येतो. आणि असं म्हटलं जातं की आजच्या तारखेपर्यंत USचे जवळजवळ $50 बिलियन खर्च झाले आहेत. ही लढाई काही दिवस आणखीन चालणार जोपर्यंत हे ध्येय किंवा ऑनरेबल एक्झिट मिळत नाही इराणला. कारण इराणने क्लिअर म्हटलं आहे नवीन लिडरशिपने की सीज फायर किंवा वाटाघाटी आमच्या एजेंडामध्ये नाही. सर, दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणता येईल आजची की खार्ग हे जे बेट आहे, इराणसाठी महत्त्वाचं बेट आहे. त्याच्यावर अमेरिकेने मोठ्या प्रमाणात मिसाईल हल्ले केलेले आहेत. नेमकं हे खार्ग बेट किती महत्त्वाचं आहे इराणसाठी आणि त्याच्यावर हल्ले करून अमेरिका काय साध्य करू इच्छिते? खार्ग किंवा त्याचं उच्चारण खार्क होतं, KHARK पण करतात. हे खार्क जे बेट आहे त्याला म्हणतात फॉर्बिडन आयलँड, म्हणजे निषिद्ध बेट. हे आपल्याला याचं लोकेशन जाणून घेणं जरुरी आहे. हे आपण पाहिलं तर इराणच्या कोस्टून जवळजवळ 25 किलोमीटर दुरीवरती आहे. आणि जर का आपण आजकाल बोलतोय स्ट्रेट ऑफ हॉर्मोज किंवा हॉर्मोज समुद्र धुनीमधून, तिथून जवळजवळ 480 किलोमीटर्स नॉर्थ वेस्टला आहे. आणि हे बेट खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे याच्यावरती हमला झाला आहे. कारण ह्याच्यामध्ये जे ऑइल इन्स्टॉलेशन्स आहेत, 90% ऑइल फ्लो या बेटामधून इराकचा बाहेर पडतो. त्याच्यामुळे हे जे बेट आहे, हे आयलंड आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ॲज ऑफ नाऊ डोनाल्ड ट्रम्पनी म्हटलं आहे की आम्ही ऑइल इन्स्टॉलेशन्सला टार्गेट नाही केलं आहे, आम्ही फक्त इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट केलं आहे. पण जर का इराणनी आमचं नाही ऐकलं तर आम्ही ऑइल इन्स्टॉलेशनला पण टार्गेट करू. ह्याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजिक फरक आहे इस्रायलचा स्ट्रॅटेजी आणि USची स्ट्रॅटेजी.
US स्ट्रॅटजीमध्ये असं आहे की त्यांना तेल पाहिजे आणि तेल साठा पूर्णपणे काबीज करायचा आहे. आणि इकडे इस्रायल आपण पाहिलं जितके त्यांचं रॉकेट्स किंवा मिसाईल्स फायर होतात ते सगळे ऑइल इन्स्टॉलेशनवरती फायर होतात. त्याच्यामुळे तिथे एक डायकोटॉमी आहे त्या दोघांच्या मध्ये. आणि इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की हा जो खार्कचा बेस आहे हा 1960मध्ये शाह ऑफ इराणनी युएसच्या बरोबर बनवला होता. ॲमोको नावाची एक कंपनी आहे अमेरिकन, त्यांनी हा एस्टॅब्लिश केला आहे आणि तिथला ऑइल सप्लाय काबीज करण्यासाठी. तर त्याच्यामुळे आणि जेव्हा इराणनी तो कम्प्लिटली टेक ओव्हर केला त्याच्यामुळे युएसचं ह्या बेटावरती खूप पहिल्यापासून त्यांचं लक्ष होतं आणि म्हणून आज हेवीएस्ट फायर त्यांनी केला आहे 14-15 दिवशी रात्री ऑन खार्क बेट. सर, यात आणखी असं आहे की अमेरिकेने म्हणजे घोषणा केलेली आहे की आपले ते 2200-2000 मरीन्स उतरवणार आहेत पुन्हा युद्धात. हे अमेरिकेला उतरवणं का बरं भाग पडलं की खरंच उतरवणार? अमेरिकेने डिक्लेअर केलं आहे की 2500 मरीन्स आणि एक ॲम्फिबियस असॉल्ट शिप आणखीन एक लॉन्च करणार आहेत. आपण पाहतो की ह्या वेळेला अमेरिकेने किंवा डोनाल्ड ट्रम्पनी फुट्स ऑन द ग्राउंड किंवा बूट्स ऑन द ग्राउंड डिप्लॉय नाही केलेत. ह्याचं एक मोठं रिझन आहे आणि अजूनही नाही केलेत कारण त्यांनी होपफुली अमेरिका धडा शिकला आहे. ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेने हल्ला केला आहे किंवा रेजिम चेंज करायचा प्रयत्न केला आहे आणि आपली सैन्य फिजिकली तिथे पाठवलं आहे ह्यांची खूप नाचक्की झाली आहे आणि शेवटी जसं नेहमी म्हणतात दे डिक्लेअर विक्ट्री आणि पळ काढतात. तेच हालत इथे पण होईल. आणि इथे हे इराक नाही, हे अफगाणिस्तान नाही, हे व्हिएटनाम नाही, हे इराण आहे. एक तर हे खूप मोठा देश आहे. चिवट लोक आहेत जे देश 10 वर्ष इराकशी युद्ध करू शकतात, हे कितीही दिवस लांबू शकतात. असं म्हणणं की 2500 मरीन्स आम्ही डिप्लॉय करणार आहोत, 2500 फॉर अ एरिया ऑफ इराण इज नेग्लिजिबल. हे फक्त नरेटिव्ह आहे आणि हे रेटॉरिक आहे. इतकं नेव्ही ॲसेट्स डिप्लॉय केलेत, एअरक्राफ्ट कॅरियर्स डिप्लॉय केलेत, अब्राहम लिंकन आहे, जेराल्ड फोर्ड आहे आणि असं म्हटलं जातं की आणखीन एक एअरक्राफ्ट कॅरियर्स डिप्लॉय करणार आहेत. इतकं असल्यानंतर 2500 मरीन्स हास्यास्पद आहे. इराणचे सर्वोच्च लीडरसह इतरही जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्यावर आता अमेरिकेने ज्यांची कोणी माहिती देईल त्यांना बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. बक्षिसाची रक्कम फार मोठी आहे. अमेरिकेवर ही वेळ का बरं आलेली? फार उत्तम प्रश्न आहे तुमचा. अमेरिकेवरती वेळ का आली आहे? आपण पाहिलं होतं की ज्या दिवशी पहिल्या दिवशी स्ट्राईक झाला, डे टाईममध्ये स्ट्राईक झाला कारण इंटेलिजन्स इनपुट्स होते की ह्या वेळेला ह्या ठिकाणी तेहरानमध्ये मीटिंग होणार आहे आणि खूप सक्सेसफुल स्ट्राईक होती कारण कंप्लीट लीडरशिप वाईप आउट झाली. आता जवळजवळ 8 का 9 दिवसानंतर मोस्तफा अयातुल्ला खोमेनीला नॉमिनेट केलं आहे. असं म्हटलं जातं की त्याची हालत पण गंभीर आहे कारण तो पण त्या दिवशी इंजोर्ड होता. त्याच्या हाताला, छातीला आणि शोल्डर्सला इजा झाली आहे. एक रिपोर्ट तर असा पण आहे की त्याचा पूर्ण चेहरा विद्रूप झाला आहे. त्याच्यामुळे आपण पाहतो की त्यांनी कधीच लाईव्ह येऊन काही बोलला नाही आहे. काल एक रेकॉर्डेड स्टेटमेंट कोणीतरी वाचून दाखवली होती की आम्ही काय करणार आहे आणि असं म्हटलं आहे की हे अमेरिकेचं ड्रीम आहे की स्वप्न आहे की ते काही करतील. आता ही वेळ अमेरिकेवरती का आली की त्यांनी जवळजवळ 10 सिनियर लीडरशिप इन्क्लुडिंग मोस्तफा खमेनीचं नाव दिलं आहे आणि पब्लिश केले आहेत फोटो. कोणी IRGचा हेड आहे, कोणी मिनिस्ट्रीचा हेड आहे, कोणी पॅरामिलिटरी फोर्सचा हेड आहे आणि सांगितलं आहे की $1 करोड आम्ही देऊ. ही वेळ का आली आहे? 2 गोष्टी आहेत. असं म्हणता येत नाही की त्यांना लोकेशन आणि इंटेलिजन्स इनपुट्स नाही आहेत. इंटेलिजन्स इनपुट असतील पण हे असं मोठं प्राईस डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर किंवा सँक्शन केल्यानंतर किंवा डिक्लेअर केल्यानंतर खूप लोक असली इन्फॉर्मेशन द्यायला तयार होतात आणि हे एम आहे की इंटरनल बंड झालं अगेन्स्ट द रेजिम तर हे फार उत्तम असतं कारण जेव्हा आतमधून देशाच्या पोकळी होते तेव्हा बाहेरून हमला केला की सक्सेस जास्ती वाढतो. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.